बघा इकडे आज आपण शिकणार आहोत असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय असेल बरं? चढता क्रम. काय असेल? चढता क्रम. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे? सर्वात लहान संख्या घ्यायची आहे. काय घ्यायचं? सर्वात लहान. मग या तीन संख्यामध्ये कुठली लहान संख्या आहे बरं? 30 लहान संख्या आहे का? 27. व्हेरी गुड. 27 ही या तिन्ही संख्यामधली लहान संख्या आहे. मग ती पहिलं घ्यायचं 27. त्याच्यानंतर थोडी मोठी कोणती? 36. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी कोणती आहे? 40. या ज्या क्रियेला काय म्हणायचं असते? असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर चढता क्रम. आपण पायऱ्या चढताना आपण पहिली पायरी चढल्यानंतर डायरेक्ट आपण 5व्या पायरीवर जातो का? जाता येईल का बरं? 5व्या पायरीवर नाही जाता येणार. तर आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिली पायरी, नंतर दुसरी पायरी, नंतर तिसरी पायरी, असं आपण टप्प्याटप्प्याने वर चढतो. बरोबर आहे? मग ज्यावेळेस आपण वर गेल्यानंतर आता वरच्या शेवटच्या पायरीवर गेलो ना, म्हणजे सर्वात मोठ्या संख्येपर्यंत गेलो. आता सर्वात मोठ्या संख्येपासून आपल्याला खाली उतरायचं आहे. वरून उडी मारू शकतो का? नाही. मग आता तिथून सुद्धा येताना सर्वात मोठी संख्या, त्याच्यानंतर थोडी छोटी संख्या आणि त्याच्यानंतर छोटी संख्या, असं करत आपल्याला खाली यावं लागते. त्यालाच काय म्हणतात? डिसेंडिंग ऑर्डर. काय म्हणते त्याला? डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे इकडं डिसेंडिंग ऑर्डर घ्यायचं असते आपल्याला. डिसेंडिंग ऑर्डर. तर हे म्हणजे आता सर्वात मोठी कोणती आहे? 40. कोणती आहे? 40 ना. आणि त्याच्यानंतर थोडी छोटी कोणती आहे? 36. आणि त्याच्यानंतर सर्वात छोटी कोणती आहे? 27. ह्या अशा पद्धतीचं आपल्याला असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर करायचे आहे. सगळ्यांना समजलं का? तर दुसरं एक संख्या सांगा.